दक्षिण मुंबईतील पायधुणी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अन्नातून झालेल्या संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी 27 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. आपण रोज खात असलेले अन्न खरंच सुरक्षित आहे का? आणि कोणत्या पदार्थानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अन्न विषबाधेची कारणे, कोणते पदार्थ त्रास देऊ शकतात आणि काय खाल्ल्यानंतर काय खाऊ नये याबद्दलची महत्त्वाची माहिती. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. दक्षिण मुंबईतील ही घटना केवळ दुर्दैवी नाही तर प्रत्येकासाठी मोठा इशारा आहे. अनेकदा आपण चव चांगली आहे, वास ठीक आहे किंवा दिसायला ताजे आहे म्हणून अन्न सुरक्षित आहे असे समजतो, पण प्रत्यक्षात अन्न चुकीच्या पद्धतीने साठवले गेले असेल, जास्त वेळ बाहेर ठेवले असेल किंवा स्वच्छता नसेल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पहिले उदाहरण म्हणजे शिळी बिर्याणी किंवा भात. जर हे पदार्थ योग्य तापमानात ठेवले नाहीत तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि ताप येऊ शकतो. दुसरे उदाहरण म्हणजे कापलेली फळे, जसे की कलिंगड, पपई किंवा खरबूज. उघड्यावर ठेवलेली फळे दूषित होऊ शकतात. उन्हाळ्यात ही फळे लवकर खराब होतात. तिसरे म्हणजे रस्त्यावरील फास्ट फूड. वडापाव, पाणीपुरी, भेळ, पावभाजी हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण अस्वच्छ पाणी, जुने तेल किंवा स्वच्छतेचा अभाव असल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. चौथे उदाहरण म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दूध, पनीर, आईस्क्रीम, दही हे पदार्थ योग्य तापमानात ठेवले नाही तर खराब होतात. पाचवे म्हणजे अर्धवट शिजलेले मांस किंवा अंडी. हे पदार्थ नीट शिजले नसतील तर त्यामध्ये बॅक्टेरिया राहू शकतात. आता जाणून घेऊया काय खाल्ल्यानंतर काय खाऊ नये. टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. अंडी खाल्ल्यानंतर केळी खाऊ नका. दूध आणि मासे एकत्र खाऊ नका. दूध आणि आंबट फळे टाळा. मध आणि तूप समान प्रमाणात घेऊ नका. जेवणानंतर लगेच फळे खाऊ नका. चहानंतर लगेच आर्यनयुक्त पदार्थ खाऊ नका. दही आणि गरम पदार्थ एकत्र टाळा. दूध आणि मीठ एकत्र घेऊ नका. फळांसोबत जड जेवण घेऊ नका. काकडी आणि टोमॅटो एकत्र जास्त खाऊ नका. दूध आणि केळी नियमितपणे एकत्र घेणे टाळा. चिकन आणि दूध एकत्र खाऊ नका. लिंबू घेतल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. चीज आणि मासे एकत्र खाणे टाळा. यातील काही गोष्टी पारंपरिक अनुभवावर आधारित आहेत तर काही गोष्टी पचनशक्ती संबंधित आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे सर्व नियम प्रत्येकाला सारखे लागू पडतीलच असे नाही. तज्ज्ञांच्या मते अन्न नेहमी ताजे खा. फळे आणि ताज्या भाज्या स्वच्छ धुवा. शिळे अन्न जास्त वेळ ठेवू नका. बाहेरचे अन्न खाताना स्वच्छतेची खात्री घ्या आणि कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर शरीराला योग्य पोषण देणे आहे. योग्य आहार म्हणजे उत्तम आरोग्य. शरीराला जे मानवेलच तेच खा, संतुलित खा आणि स्वच्छतेची काळजी घ्या. छोटीशी काळजी मोठा धोका टाळू शकते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.